नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. इकडच्या एका व्हिडिओमध्ये मी पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करायचं हे पाहिलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये असा गुणाकार आणि भागाकार अत्यंत सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचा हे पाहणार आहोत. याला इंग्लिशमध्ये आपण डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात. अंकाचा गुणाकार करत असताना हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अंकाचा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी करा. जर कन्सेप्ट लक्षात ठेवली तर आपल्याला गुणाकार अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहे. अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार कुठे करावा? छेदस्थानी. म्हणजे याचे तिरकस गुणाकार वगैरे अशी काही स्टेप्स नाही. दिलेले दोन अपूर्णांक असतील तर त्या दिलेल्या दोन अपूर्णांकाचा जो अंश असतो त्या अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा आणि दिलेला छेद असेल तर त्या छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे एक अपूर्णांक लिहिते 3/4 गुणिले 5/3 असेल. समजा आता एक अपूर्णांक मी फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे आणि याचा मला गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करत असताना आपण काय करतो? अंशाचा गुणाकार अंशस्थानी. आता अंशाचा गुणाकार काय येणार आहे? 3 आणि 5, 5×3 15. अंशाचा गुणाकार किती आला? 15. आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी 4 गुणिले 3, 4×3 म्हणजे छेद इथं 4 आहे आणि 3 आहे. या छेदांचा गुणाकार छेदस्थानी 4×3 12. अशा पद्धतीनं अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. याचं सुद्धा आपण लहानातला रूपांतर करू शकतो. बघा इथं 15/12 आहे, म्हणजेच काय ना 15/12चा लहानातला 3 पूर्णपणे भाग जातो. 3×5 15 आणि 3×4 12, 5×4 असं सुद्धा आपण करू शकतो. याच्यावरची आपण सोप्या उदाहरणं पाहूया म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. या ठिकाणी बघा 3 अपूर्णांक आहेत, 3 उदाहरणं आहेत. दिलेले 2 अपूर्णांक आहेत त्या आणि 2 अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. दिलेल्या 2 अपूर्णांकामधील जो अंश असतो त्या अंशाचा गुणाकार आपण वरती अंशस्थानी लिहायचा आणि 2 छेद असतात ते छेदाचा गुणाकार इथे छेदस्थानी लिहायचा. बघा अंश कुठले कुठले आहेत? 7×1 हे अंश आहेत. छेद आहेत 5×4. हे अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहिला, छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहिला. 7×1 7 आणि 5 आणि 4 यांचा गुणाकार 20. 7/20 आला. तेच सेम पॅटर्न आहे बघा. अशाच पद्धतीने आपण ही गणितं सोडवायची आहेत. अंशाचा गुणाकार अंशस्थानी 5×4 आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी 9×9. 5 आणि 4 यांचा गुणाकार येतो 5×4 आणि 9×9 81. त्यानंतर या अंशाचा गुणाकार अंशस्थानी 1×7, 1 आणि 7 हे अंश आहेत. 5 आणि 2 छेद आहेत म्हणजे 5×2, 7×1 7, 5×2. त्यानंतर चौथं गणित बघा, अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 8 आणि 2 अंश आहेत, या दोन्हीचा गुणाकार. 7 आणि 5 छेद आहेत, या दोन्हीचा गुणाकार. 8×2 16, 7×5 35. त्यानंतर बघा इथं 4 आणि 2 अंश आहेत, 4×2. इथं 2 छेद आहेत, 11 आणि 7, 11×7. 4×2 8, 11×7 77, 11×7 77. त्यानंतर बघा तिसरं गणित आहे, पुढचं गणित आहे. त्यानंतर पुढचं गणित आहे, अंश आहेत 9 आणि 7, 9×7 आणि छेद आहेत 7 आणि 8, 7×8. 9×7 63 आणि 8×7 56 किंवा 7×8 अशा पद्धतीने. त्यानंतर अपूर्णांकाचा भागाकार हा दुसरा पॉईंट आहे. दिलेल्या अपूर्णांक 2 अपूर्णांक असतील आणि त्या अपूर्णांकाचा भागाकार करत असताना आपण काय करायचं तर दिलेल्या 2 अपूर्णांकामधील जो 2 नंबरचा अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. अपूर्णांक आहे तो दिलेल्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे असा पण असू शकतो. म्हणजे दिलेला पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. आता हा अपूर्णांक भागिले याचा गुणिले करायचा आणि याचा गुणाकार व्यस्त. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा भागाकार करत असताना काय करावं लागेल? अपूर्णांकाचा भागाकार करत असताना त्याचा गुणाकार जो व्यस्त आहे दिलेला त्याने गुणणे. आता या दोन्हीचा भागाकार करायचा आहे बघा कशा पद्धतीनं. या 2/3 इथे मी लिहिते बघा, 2/3 भागाकाराचा गुणाकार करायचा आणि याचा गुणाकार व्यस्त. आता 1/4चा गुणाकार व्यस्त काय येणार? 1/4चा काय येणार? गुणाकार व्यस्त येणार 4/1. याचा गुणाकार व्यस्त काय येणार? 4/1. बघा मग आपल्याला माहित आहे अंशाचा गुणाकार अंशस्थानी 4 आणि 2, 4×2 8 आणि 3×1 3. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार भागाकार करायला 8/3. त्याही 2 अपूर्णांकाचा भागाकार करत असताना त्याचा गुणाकाराचा गुणाकार व्यस्त करायचा. याचा गुणाकार दिलेल्या पुढच्या अपूर्णांकाचा गुणाकार करायचा, त्याचा व्यस्त करायचा. बघा गुणाकार व्यस्त 2/3 याचा भागिले गुणिले याचा गुणाकार व्यस्त 4/1. 4×2 8, 3×1 3. अशा पद्धतीनं दिलेल्या अपूर्णांकाचा भागाकार आपण करतो. आपण काही उदाहरणं पाहूया म्हणजे चांगल्या पद्धतीनं
आपल्या कन्सेप्ट लक्षात येईल. असताना आपल्याला पहिल्यांदा गुणाकार व्यस्त संख्येचा माहीत असणं माहीत असला पाहिजे. समजा एखादी संख्या असेल, आता माझ्या एक संख्या 7 आहे आणि या 7चा गुणाकार व्यस्त आपल्याला काढायचा. 7चा गुणाकार व्यस्त म्हणजेच कसा असणार आहे? 7चा गुणाकार व्यस्त, 7चा गुणाकार व्यस्त काय असणार आहे? 1/7. समजा 3/4 असेल, 3/4चा गुणाकार व्यस्त काय असणार आहे? 4/3. 7/9 असेल, 7/9, 7/9चा गुणाकार व्यस्त काय असणार आहे? 9/7. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे त्याची विरुद्ध संख्या असते. म्हणजे अंशात छेदस्थानी जातो आणि छेद असतो तो अंशस्थानी जातो. ही कन्सेप्ट माहीत असेल तर आपण भागाकार चांगल्या पद्धतीने करू शकतो. बघा, भागाकार करत असताना ही गुणाकार व्यस्त आपल्याला माहीत असला पाहिजे. या अपूर्णांक आहे तो आपण लिहायचा 2/3 आणि याचा गुणाकार व्यस्त करायचा 1/4चा. गुणाकार व्यस्ताचा गुणाकार म्हणजे गुणाकार आणि ह्याचा गुणाकार व्यस्त 1/4चा किती येणार आहे? 4/1. परत आता ज्या संख्या हे दोन अपूर्णांक आलेले आहेत, या दोन अपूर्णांकाचं चिन्ह गुणाकार करायचं. म्हणजे आपण गुणाकार करत असताना काय करतो? अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे अंशाचा गुणाकार 4 2 8 आणि 3 1 3. म्हणजे तुमचं या अपूर्णांकाचा भागाकाराचा आन्सर काय आलेला आहे? 8/3. इथं सुद्धा तशाच पद्धतीने बघा, 5/9 भागिले चिन्ह आहे त्याचा गुणिले करायचा आणि ह्याचा गुणाकार व्यस्त गुणिले याचा गुणाकार व्यस्त 3/2चा गुणाकार व्यस्त काय येणार आहे? 2/3. 2/3. परत आता या दोन्ही अपूर्णांकाचा गुणाकार करावा लागेल. गुणाकार करत असताना या दोन्हींचा गुणाकार अंशस्थानी आणि या दोन छेदांचा गुणाकार छेदस्थानी. 5 2 10 आणि 9 3 27. 10/27. अशा पद्धतीनं अतिशय दोन्ही पद्धती सोप्या आहेत. गुणाकाराचा दिलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना छेदाचा आणि अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा असतो. आणि एखाद्या दिलेल्या दोन अपूर्णांकाचा भागाकार करत असताना जो अपूर्णांक आहे तो भागाकाराचे चिन्हाऐवजी गुणाकाराचे चिन्ह घेऊन पुढील अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घ्यावा. हे दोन एक्झाम्पल्स आहेत बघा. याचा दोन अपूर्णांक आहेत. या दोन अपूर्णांकाचा भागाकार करत असताना इथं गुणाकाराचं चिन्ह द्यावं, पुढील अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घ्यावा. बघा 3/7 भागाकाराचा गुणाकार केला आपण आणि याचा गुणाकार व्यस्त काय येणार आहे? 11/5. परत या दोन्हींचा गुणाकार 11 33, अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि 7 35, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. त्यानंतर याचा भागाकार करत असताना दिलेला अपूर्णांक पुढील भागाकाराचा गुणाकार चिन्ह होणार आणि पुढील अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे 3/4चा गुणाकार व्यस्त काय येणार आहे? 4/3. अंशाचा गुणाकार अंशस्थानी 7 28 आणि 9 27. म्हणजेच या दोन्हींचा गुणाकार इथं आणि या दोन्हींचा गुणाकार इथं. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करतो तशाच पद्धतीनं भागाकार आणि गुणाकार सुद्धा करत असताना खूप सोपे, दोन्ही पद्धती सोप्या आहेत. पद्धतीनं आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचं हे पाहिलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.